नंतर आपण थेट विधानसभेत जातोय। मुख्यमंत्री तिथे कर्जमाफी आणि इतर विषयांवर बोलतायत। खरीपाचा हंगाम आल्यानंतर त्याच्याकडे इतके पैसे नसतात, त्याची एवढी बचत कधीच नसते की तो पुन्हा नव्यानं खरीपाकरता जी काही त्याला बियाणं घ्यायचं आहे, त्याला फर्टिलायझर घ्यायचं आहे, त्याला काही पेस्टिसाइड घ्यायचे आहेत, जे काही त्याला इनपुट घ्यायचे आहेत हे तो घेऊ शकेल इतकी बचत अनेक वेळा शेतकऱ्यांजवळ नसते। पूर्वीच्या काळी आपण आपल्याकडे जे पिकायचं तेच ठेवायचो, तेच पुन्हा पेरायचो। आता पिकाची पद्धती बदलली, बियाण्यांची पद्धती बदलली, सगळ्या गोष्टी मार्केटमधून विकत घ्याव्या लागतात आणि म्हणून मग अशा वेळी शेतकरी हा नातेवाईकाकडनं, सावकाराकडनं कर्ज घ्यायचा आणि मग त्या कर्जाच्या फेऱ्यात तो अटकायचा। इंग्रजांच्या काळात देखील या संदर्भातली कर्जमाफी झाली आणि अशा प्रकारे जे अडकलेले शेतकरी होते त्यांना सावकाराच्या पाशातनं बाहेर काढण्याकरता त्या काळात देखील कायदा करण्यात आला होता। आणि म्हणून मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या या शेतकऱ्याला अशा प्रकारच्या सावकारी फेऱ्यामध्ये अडकावं लागू नये, त्याला इन्स्टिट्यूशनल क्रेडिट मिळावं, त्याला संस्थात्मक क्रेडिट मिळावं। हात उसने पैसे जसे आपण घेतो तसे हात उसने पैसे, पण ते जर इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून मिळाले तर इन्स्टिट्यूशन त्याची पिळवणूक करणार नाही, त्याची जमीन घेऊन घेणार नाही, त्याची जमीन जप्त करणार नाही, त्याच्या जमिनीचा लिलाव करणार नाही, त्याच्या जमिनीचा रजिस्ट्री करून घेणार नाही। आणि म्हणून त्याला या इन्स्टिट्यूशनमध्ये आणण्याकरता ही पीक कर्जाची पद्धत आपण सुरू केली आणि बघता बघता देशामध्ये 10 लाख कोटीपर्यंत आपण पीक कर्ज देतोय। महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटीपेक्षा जास्त हे पीक कर्ज आपण देतोय। पण दुर्दैवाने सातत्याने दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये आमचा शेतकरी फसल्यानंतर आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे 80% शेती कोरडवाहू आहे आणि ज्या ठिकाणी विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये मोनोक्रॉप आहे, अशा या भागामध्ये एक क्रॉप जर फेल झालं तर तो कर्जबाजारी होतो आणि अशा या फेऱ्यामध्ये अडकलेला हा आमचा शेतकरी हा संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेला आणि तो संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेल्यानंतर शेती तर तो करतोच, पण मग उधार घेऊन नातेवाईकाकडनं, सावकाराकडनं मग प्रसंगी आपल्या शेतीचे कागदपत्र लिहून द्यायचे आणि ते गमवायची। आणि म्हणून या शेतकऱ्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणायचं। अनेक वेळा लोक म्हणतात 7/12 कोरा, 7/12 कोरा, 7/12 कोरा। 7/12 कोराचा अर्थ काय आहे? 7/12 कोराचा अर्थ एवढाच आहे की त्याला पुन्हा क्रेडिट वर्दी करणं, त्याचं जुनं कर्ज मिटवून त्याला पुन्हा नव्याने कर्ज घेता येईल अशा प्रकारे त्याला क्रेडिट वर्दी करणं, याचा अर्थ 7/12 कोरा होतो। आणि म्हणून हे जे काही राज्यातले शेतकरी या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले त्यांना पुन्हा सिस्टीम मध्ये आणणं, याचा अर्थ कर्जमाफी आहे। पण ते सिस्टीम मध्ये आले आणि तेवढ्यापुरतं जर आपण थांबलो तर ते पुन्हा कर्जबाजारी होतील। कारण आपण बघितलं 8 साली 9 साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो, आपल्याला आश्चर्य वाटेल। 8 मधला शेतकरी 9 मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो, 9 मधला 10 मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो आणि तो कर्जबाजारी होण्याचा फेरा आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं बाहेर जाण्याचा फेरा हा कुठेही थांबलेला नाहीये। आणि म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे, पण त्या उपायावर आपण थांबलो तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही। आणि कर्जमुक्त याचा अर्थ हा नाही की शेतकऱ्यांनी कधी कर्जच घ्यायचं नाही। कर्जमुक्तचा अर्थ हा आहे की त्याच्यामध्ये कर्ज परत करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणं, कारण त्याला कर्ज तर लागणारच आहे, उद्योजकालाही लागतं, प्रत्येकालाच लागतं। किती श्रीमंत असले, टाटा असले, बिर्ला असले, अंबानी असले तरी कर्जच घ्यावं लागतं, कर्जाशिवाय तर काही बिझनेस पुढे जात नाही। आणि म्हणून कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यात ही सक्षमता निर्माण झाली पाहिजे की त्याला घेतलेलं कर्ज परत करता आलं पाहिजे। आणि म्हणून मी असं समजतो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी, संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा 7/12 कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणतोय, त्याला क्रेडिट वर्दी करतोय
पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय. आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला, महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1,36,00,000 खातेदार आहेत. या 1,36,00,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी हे 49% आहेत. 1 ते 2 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 29.5% आहे. आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये 78.5% आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या 1,36,00,000 खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती, तर ते जवळजवळ 90 लाख. याचा अर्थ 46 लाख खातेदार असे आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही, किंवा जे शेती करत नाही, किंवा ज्यांना कर्ज घेताच आलं नाही, किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे, शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे. अशा प्रकारचे जवळजवळ 46 लाख खातेदार हे राज्यामध्ये आहेत. हे जे 90 लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहेत आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे 50 लाख, 52 लाख, 56 लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात. आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या 90 लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या 90 लाखापैकी 44 लाख शेतकरी असे आहेत की जे थकीत आहेत. 44 लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले. हे कधी गेले? हे 2009 साली गेले, 2010 साली गेले, 2011 साली गेले, 2012 साली गेले. मोठा आकडा 2012 सालचा आहे, 2013 सालचा आहे, 2014 सालचा आहे, 2015 सालचा देखील आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातत्याचा दुष्काळ आणि जे मी सांगितलं की अतिशय कमी लँड होल्डिंग असल्यामुळे, शेतीमध्ये गुंतवणूक न झाल्यामुळे, मोनोक्रॉपिंग पद्धतीमुळे, निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे हे 44 लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले. आता या 44 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ज्यावेळी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीममध्ये आत आणण्याचा निर्णय केला त्यावेळी आपण असं ठरवलं की 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करायची. आता या सरसकटचा अर्थ काय आहे? या सरसकटचा अर्थ असा आहे की लँड होल्डिंगचा विचार न करता करायची. आता काही लोक असं म्हणतात की जे थकीत नाही त्यांची कर्जमाफी तुम्ही का करत नाही? आता खरं म्हणजे ज्यांनी शासन पाहिलं नाही, ज्यांना पद्धती माहिती नाही, ज्यांना फायनान्सेस समजत नाही, असे लोकच अशा प्रकारची मागणी करू शकतात. याचं कारण असं आहे, आपल्याला जास्त माहिती आहे कोण कोण मागण्या करतात. तुम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे तुमच्याबद्दल बोलतच नाहीये मी. काही लोक आहेत म्हणजे आता बोलू नये, आता सुकाणू समिती आहे, काही चांगले लोक आहेत, काही असे लोक आहेत की जे काही मागण्या करतात त्यांना माहितीच नाही काय आहे. आपण जे कर्ज अटक केलं आहे त्याचा जर आपण हिशोब लावला तर हे सगळं कर्ज सरसकट म्हणजे सगळं कर्जाचा जर विचार केला तर 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं लागेल. 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज. आणि जो डिस्ट्रेसमध्ये नाहीये म्हणजे तो शेतकरी फार श्रीमंत आहे असं नाहीये, पण तो 11ला भरतोय, 12ला भरतोय, 13ला भरतोय, 14ला भरतोय, 15ला भरतोय, 16ला भरतोय आणि केवळ इतरांना मिळतंय म्हणून याचं करून टाका. शेवटी राज्याच्या फायनान्सेसची देखील एक आपली कॅपॅसिटी आहे. आणि उद्या अशा प्रकारचा जर निर्णय घेतलाय तर राज्य चालणार आहे का? हे राज्य चालू शकणार आहे काय? राज्य डिफॉल्टमध्ये जाईल. आणि म्हणून सरसकटचा अर्थ काय आहे? तर सरसकटचा अर्थ असा आहे की कुठलीही लँड होल्डिंगची अट न ठेवता जे डिस्ट्रेसमध्ये आहेत त्यांना. आता याच्यामध्ये आपण 1.5 लाखापर्यंतचा निकष टाकला. त्याचं कारण काय आहे?
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता, जेवढे खर्च करू शकता, याचं एक लिमिटेशन आहे. आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला, तर तुमच्याजवळ जर 10 रुपये आहे, तर या 10 रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे? जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे. मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे. मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे. उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे. त्या तत्वावर या 44 लाख थकीत लोकांपैकी 1.5 लाखाचा आकडा केल्यानंतर 36 लाख लोक म्हणजे 82% लोक, 82% शेतकरी सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे. त्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे. त्यानंतर 1.5 ते 2 लाखाच्या मध्ये जे आपण ओटीएस म्हटलेला, ती प्रॅक्टिकल ओटीएस योजना सरकारची नाही, म्हणजे ती बँकांची ओटीएस नाहीये. बँकांच्या ओटीएस मध्ये हेअर कट असतो, यात हेअर कट नाही. आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय. त्यामुळे आपण आता जे 1.5 ते 2 लाख आहे, याच्यामध्ये किती शेतकरी आहेत? 3 लाख शेतकरी याच्यामध्ये आहेत. 1.5 ते 2 लाखामध्ये म्हणजे कोणाचं 1,60,000 रुपये, कोणाचं 1,70,000 रुपये, कोणाचं 1,75,000 रुपये. म्हणजे त्यांना 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे. त्याच्यानंतर आपण जर 2 ते 2.5 लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत 1.5 लाख शेतकरी आहेत. म्हणजे ज्यांना 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये भरल्यानंतर त्यांचाही 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे. आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला, 3.5 ते 4 लाखामध्ये 37,000 शेतकरी आहेत, 4 ते 4.5 लाखामध्ये 26,000 शेतकरी आहेत, आणि 4.5 ते 5 लाखामध्ये 35,000 शेतकरी आहेत. त्यामुळे या 44,000 शेतकऱ्यांपैकी अगदी 5 लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला, त्यांनाही 1.5 लाख रुपये आपण देऊ, तरी देखील राज्यातले फक्त 46,000 शेतकरी असे उरतात की ज्यांचं 5 लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहे. बाकी या 44 लाखापैकी सगळे शेतकरी 46,000 जर सोडले तर ह्याही 46,000 ते लागू आहे. पण कदाचित त्यांना असं वाटेल 1.5 लाखाकरता कशाला करायची. मग आता काही लोक म्हणतात की तुम्ही यांच्या खात्यात भरून टाका. खात्यात भरून टाका हे याकरता आपण ओटीएस का म्हटलं? समजा 3 लाख रुपयाचं कर्ज आहे, 1.5 लाख रुपये आपण भरले आणि त्यांनी 1.5 लाख भरले नाही, तर हे 1.5 लाख त्याच्या व्याजात वसूल होऊन जातील आणि तो पुन्हा जसाच्या तसाच कर्जबाजारी राहील. आणि म्हणून आम्ही बँकांना काय विनंती केली आहे, आता मी परवा SLBC घेतली, बँकांना विनंती केली, हे तुम्हाला कधी न मिळणारे पैसे मिळत आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचे हप्ते पाळून द्या. सुरुवातीचे हप्ते त्याचे घ्या, शेवटचे हप्ते आमचे घ्या. तुमचं अकाउंट सेटल होईल. त्याला जर 2-3 वर्षाचे हप्ते मिळाले तर तो ते पैसे भरू शकेल आणि त्यातनं तो देखील या कर्जाच्या फेऱ्यातनं बाहेर येईल. आणि म्हणून हे जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं बाहेर गेलेले 44 लाख खातेदार आहेत, त्यांना त्या सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता ही योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. त्यासोबत मग हाही प्रश्न होता आणि मी विधानसभेच्या सभागृहात हे घोषित केलं होतं की जे रेग्युलर भरणारे आहेत त्यांचा देखील आम्ही विचार करू, त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह देऊ. कारण हे साहजिक आहे, त्यांना असं वाटतं की आम्ही डिफॉल्टमध्ये गेलो नाही तर आम्ही काही चूक केली आहे का, तर त्यांचा देखील विचार झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांचाही विचार आपण केला आणि 25,000 किंवा 25%, पण 15,000च्या खाली नाही, अशा प्रकारे त्यांनाही आपण इन्सेंटिव्ह देतो आहोत. आता कोणी म्हणू शकता कमी आहे, कोणी 50,000 म्हणताय, कोणी 75,000 म्हणताय, पण शेवटी हा इन्सेंटिव्ह आहे आणि ते रेग्युलर कर्ज भरताय. आणि मी हेही सांगतो की भविष्यातही अशा लोकांना अजून आपल्याला इन्सेंटिव्ह देता येतील. पण आज राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आपण ताण जेवढा टाकू शकतो, गेल्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये जेवढा ताण आपण सहन करू शकतो, त्या ताणाच्या आधारावर आपल्याजवळ जे काही पैसे उपलब्ध आहेत त्यातनं आपण यांना हे पैसे दिलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हा इन्सेंटिव्ह आता आपण दिलाय याचा अर्थ भविष्यात देणारच नाही असं नाही. भविष्यातही रेग्युलर भरणारे जे आहेत
त्यांच्याकरता काही ना काही योजनांचा विचार हा राज्य सरकार पुन्हा नव्याने करू शकतं. आज ती परिस्थिती नाही आहे, म्हणून आज त्याची घोषणा आम्ही करत नाहीये. आता याच्यामध्ये एक मुद्दा सातत्याने बोंडे साहेब आपण मारला, विरोधी पक्षनेते आपण मांडला, अजितदादा आपण देखील अतिशय जोमानं तो मुद्दा मांडला, तो म्हणजे पुनर्गठित शेतकऱ्याचा. आणि हा मुद्दा योग्य आहे. पुनर्गठन ज्यांचं झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना दुहेरी मार आहे. याचं कारण त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवून अडचणीच्या काळामध्ये आपल्या कर्जाचं पुनर्गठन करून घेतलं. त्यांचं पुनर्गठन झाल्यामुळे त्यांचं जे पीक कर्ज होतं ते मुदत कर्जामध्ये रूपांतरित झालं आणि त्यांना नव्याने पीक कर्ज मिळालं. त्यामुळे आता ते दुहेरी कर्जात फसले. जरी आपण हे सरकार आल्यानंतर या मुदत कर्जामध्ये 6% इंटरेस्ट सबवेन्शन दिलं, पहिला हप्ता भरण्याचा निर्णय आपण केला, तरी देखील त्याच्यावर त्याचा ताण हा निश्चितपणे पडणार आहे. आणि म्हणून हे जे पुनर्गठित शेतकरी आहेत याच्यामध्येही दोन आपल्याला त्यात भाग दिसतात. जे जुने पुनर्गठित शेतकरी आहेत त्यांच्या पुनर्गठनानंतर ते पुन्हा डिफॉल्टमध्ये गेले, त्यामुळे त्यांचं पीक कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत समाविष्ट आहेत. त्यांचं मुदत कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत ते समाविष्ट आहेत. पण काही अशी आहेत की जे डिफॉल्टमध्ये गेलेले नाहीत, पण त्यांचा जे 2016 साली पुनर्गठन झालं त्यामुळे त्यांच्यावर जो दुहेरी मार आहे आणि म्हणून त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांचंही 1.5 लाखापर्यंतचं कर्ज रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल. आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आला की तुम्ही फॉर्म कशा करता भरून घेताय. याद्या घ्या, पैसे भरून टाका. मुळामध्ये जेव्हा काही चुका होतात त्या चुकातनं जर आपण शिकलो नाही आणि वारंवार त्या चुका करू लागलो तर शेवटी हा पैसा काही माझा नाही, आपल्यापैकी कोणाचाही नाही, हा जनतेचा पैसा आहे. जो काही पैसा आपण देतो टॅक्सचा आहे. कर्ज घेऊन देखील आपण जर पैसा दिला तरी ते कर्ज फेडणारा आपला टॅक्सच आहे, सामान्य माणसाचा पैसा आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा पैसा हा योग्य प्रकारेच वापरला गेला पाहिजे. आपल्याला या ठिकाणी मला लक्षात आणून द्यायचं आहे की 2008 आणि 9 साली आपण कर्जमाफी केली आणि 2008-9 साली जी कर्जमाफी आपली झाली, खरं म्हणजे तसं तर आपण त्या कर्जमाफीचा जर विचार केला आणि या कर्जमाफीशी त्याची तुलना केली तर प्रति शेतकरी ती कर्जमाफी ही 20,000 रुपयाची होती. ही आता कर्जमाफी प्रति शेतकरी 55,000 रुपयाची आहे. हा त्यातला फरक आहे, पण तो जाऊ द्या. एकूण ती 2 टप्प्यात केली. पहिल्या टप्प्यामध्ये 6,000 कोटीची, दुसऱ्या टप्प्यात 4,000 कोटीची, एकूण खर्च 8-8,500 कोटी रुपये त्यातला झाला आहे. पण ही जी कर्जमाफी झाली याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सीएजीने काही गोष्टी आपल्यासमोर आणल्या या कर्जमाफीच्या संदर्भात आणि त्यात त्यांनी काय सांगितलं, बोंडेंनी त्याचा उल्लेख केला की पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. असे किती होते? सॅम्पलच घेतला त्यांनी, पूर्ण नाही केलेलं, पण सॅम्पलमध्ये देखील त्यांना जवळजवळ 14% असे पात्र मिळाले की ज्यांना लाभ मिळालेला नाही. आणि अपात्रांना लाभ मिळाला असं सॅम्पलमध्ये त्यांना 9% सापडले की जे अपात्र आहे पण त्यांना लाभ मिळाला. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण म्हणजे गैर वित्तीय संस्थांना नियमात नसताना दिलेली माफी 164 कोटी. त्याच्यानंतर वेगवेगळे आहेत, आता मी सगळे वाचून दाखवत नाही. वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, उद्योगाकरता कर्ज, जमीन किंवा दुकानाकरता कर्ज, असे कर्ज माफ झालं. जे शेतकऱ्याचं कर्ज नव्हतं पण असंही कर्ज त्या ठिकाणी माफ झालं.
असे अनेक अकाउंट्स निघाले. त्यानंतर राईट ऑफ केलेले अकाउंट्स हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हा काही